सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते रोज चर्चेला येत आहेत. आता एक प्रश्न चर्चेला आला आहे तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी एक आंदोलन झालं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारनं राज्यात कुणबी नोंदणीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. हैदराबाद गॅझेटियरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कुणबी नोंदी ज्यांच्या आढळल्या त्यांना प्रमाणपत्र दिल्या जाईल असंही बोललं गेलं. मात्र आता जे पडताळणी आली किंवा जे आकडे समोर येत आहेत त्याच्यानुसार मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आतापर्यंत किती लोकांना या कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप झालंय ते आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. मराठवाड्यासाठीचा हा प्रश्न. मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आणि 8 जिल्ह्यां मिळून आतापर्यंत 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्रांचं फक्त वाटप झालेलं आहे. 2 सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार मराठवाड्यातील या लोकांना 3.5 महिन्यात केवळ 98 कुणबी प्रमाणपत्र मिळाले. त्यासाठी 594 जणांनी आतापर्यंत अर्ज केले होते आणि फक्त 98 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. आता या सर्वांमध्ये परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र जे आहेत त्यांचं वाटप झालं. त्यात सर्वाधिक 445 अर्ज हे एकट्या परभणी जिल्ह्यातले आहेत. परभणी जिल्ह्यात त्यापैकी 47 कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ती मिळाली आहेत. उर्वरित अर्जांची चौकशी सुरू असल्याचे आता सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 14 अर्ज आले, त्यातल्या एकालाही प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये. जालना जिल्ह्यातून 78 अर्ज आले, 8 जणांना प्रमाणपत्र मिळाली आहेत, बाकीच्यांना नाही. बीड जिल्ह्यात 22 अर्ज आले होते, त्या 22 जणांना प्रमाणपत्र मिळालेली आहेत. लातूरमध्ये 12 अर्ज आले, त्यातल्या 9 जणांना प्रमाणपत्र मिळाले. धाराशिव जिल्ह्यात 13 पैकी 4 जणांना प्रमाणपत्र मिळाली आहेत. परभणीत 445 अर्ज आणि 47 प्रमाणपत्र मात्र देण्यात आली आहेत. हिंगोलीत 5 अर्ज आले, त्यापैकी 3 जणांना आणि नांदेड जिल्ह्यातल्या 5 पैकी 5 जणांनाही प्रमाणपत्र मिळालेली आहेत. जर आपण ओघ पाहिला तर सध्या ज्या लोकांनी अप्लाय केलंय तेच मुळात 500च्या आसपासचे लोक आहेत. त्यामुळे कुठेतरी कुणबी प्रमाणपत्रासाठीचा मराठा आंदोलकांचा जो प्रतिसाद आहे तो कमी मिळतोय का, शासन पातळीवर काही वेगळा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय का, किंवा शासन पातळीवर असं काय होतंय का जेणेकरून लोक अर्जच सादर करत नाहीयेत, ते आता या अधिवेशनातल्या अजून चर्चेनंतर कळेलच. तुम्ही अशाच माहितीसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.